इयत्ता 6वी विषय भूगोल पाठ 7वा खडक व खडकांचे प्रकार करून पहा. आकृती 7.1 मधील चित्रांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. अ मधील डोंगर कशाचा बनलेला आहे? अ मधील डोंगर खडकाचा बनलेला आहे. ब मध्ये काय केले जात आहे? ब या चित्रामध्ये डोंगर खोदून त्या ठिकाणचा खडक मुरुम वाहनांमध्ये भरून नेला जात आहे. क मध्ये आपणास काय दिसते? क या चित्रामध्ये वाळू दिसत आहे. वरील तीनही बाबींचा एकमेकांशी संबंध काय असावा? अ चित्रातील खडकांचा डोंगर ऊन वारा पाऊस यामुळे खडकांची झीज होते. पावसाच्या पाण्याबरोबर डोंगरावरील काही खडकांचा कण नदी नाल्यामध्ये पाण्याबरोबर जातात आणि त्यापासून वाळू निर्मिती होते. परंतु जर हे डोंगर मोठमोठ्या यंत्रांच्या सहाय्याने उकरून जर समजा ते संपवले तर आपल्याला वाळू मिळणार नाही. अ आणि क मधील घटकांचा आपण कशासाठी वापर करतो? आणि क मधील घटकांचा आपण बांधकामासाठी वापर करतो. करून पहा. आपल्या परिसरातील डोंगरावरून, नदीपात्रातून, जमिनीतून विविध प्रकारचे रंगांचे, आकारांचे दगड गोळा करा. या दगडांचे निरीक्षण करून खालील माहितीची नोंद करा. दगड सापडला ते स्थान, दगडाचा रंग, दगडावर दिसणारे ठिपके व त्यांचा रंग, दगडाचे वजन अंदाजे हलका किंवा जड, दगडाचा कठीणपणा कठीण, ठिसूळ, मध्यम, दगडाची रचना एकजिन्सीपणा, थर, पोकळपणा, दगडाची सच्छिद्रता अछिद्र, सच्छिद्र. तुम्ही गोळा केलेले दगड व त्याबाबतच्या माहितीची नोंद शिक्षकांना दाखवा आणि चर्चा करा. भौगोलिक स्पष्टीकरण. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच शिलावरण कठीण आहे, तसेच ते माती व खडक यांचे बनलेले आहे. हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलो आहोत. भूपृष्ठावर व त्याखाली सुद्धा खडक आढळतात. भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात. खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात. खडकांचे गुणधर्म हे त्यातील खनिज पदार्थ, खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. खडकांमध्ये सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम व लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात. याशिवाय इतरही खनिजे असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. खडकाला दगड, पाषाण, शिला किंवा शिळा असेही म्हणतात. खडकांचे प्रकार. निर्मिती प्रक्रियेनुसार खडकांचे 3 प्रमुख प्रकार पडतात. 1. आग्नेयजन्य खडक किंवा आग्नेज खडक किंवा मूळ खडक. 2. गाळाचे खडक किंवा स्तरित खडक. 3. रूपांतरित खडक. अग्निजन्य खडक. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस, मॅग्मा आणि भूपृष्ठावर लाव्हारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात.
अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थांपासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक असेही म्हणतात. बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण व एकजिन्सी दिसतात. हे खडक वजनाने देखील जड असतात. अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही. महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनले आहेत. या अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे. आकृती 7.5 पहा. महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यांवर तळी किंवा हत्तीखाने आढळतात. वास्तविक हे दगडांच्या खाणींचे खड्डे आहेत. या खाणींतून काढलेल्या दगडांचा उपयोग किल्ल्यांवरील बांधकामासाठी केला गेला. खाणींमुळे तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठवून तळी व तलाव निर्माण केले गेले. माहीत आहे का तुम्हाला? पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते. त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात. भूपृष्ठांच्या भेगांमधून काही वेळेस हे पदार्थ बाहेर येतात. त्याला ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हा रस, वायू, धूलिकण, राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. लाव्हा रसापासून मूळ खडक तयार होतात. माहीत आहे का तुम्हाला? प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे. ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून हा खडक तयार होतो. तो सछिद्र असतो. त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो. जरा डोके चालवा. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी प्रामुख्याने कोणता खडक वापरला असावा? का? महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी प्रामुख्याने बेसाल्ट खडक वापरलेला असावा. कारण महाराष्ट्रातील बहुतांश किल्ले हे डोंगरी भागात आहेत. सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगांमध्ये आहेत आणि सह्याद्री पर्वत व महाराष्ट्र पठार हे अग्निजन्य खडकांनी बनलेले आहे. त्यामध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक असून हा खडक त्याच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी या खडकाचा वापर केलेला आहे. गाळाचे खडक. तापमानातील सतत होणाऱ्या फरकांमुळे खडक तुटतात. खडकांमधून पाणी झिरपल्यामुळे खडकांमधील खनिजे विरघळतात. अशा प्रकारे खडकांचा अपक्षय होऊन खडकांचे बारीक तुकडे होतात किंवा खडकांचा भुगा होतो. नदी, हिमनदी, वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकांचे हे कण सखल प्रदेशाकडे वाहत जातात. त्यांचे एकावर एक असे थर साचत जातात. या संचयनामुळे खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो. त्यामुळे हे थर एकसंध होतात व त्यातून गाळाचे खडक निर्माण होतात. गाळाच्या खडकांना स्तरित खडक असेही म्हणतात. स्तरित खडकांमध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात. गाळाचे थर एकावर एक साचताना काही वेळेस या थरांमध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष गाडले जातात. त्यामुळे गाळाच्या खडकात जीवाश्म आढळतात. हे खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात. सर्वसाधारणतः गाळाचे खडक सछिद्र असतात. वाळूचा खडक, चुनखडक, पंकाश्म किंवा शेल, प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत. गाळाच्या काही खडकांमध्ये कोळशाचे थरही आढळतात. जीवाश्म. गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती
यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात. त्यांना जीवाश्म म्हणतात. जीवाश्मांच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या त्या काळातील सजीव सृष्टीबाबतची माहिती मिळते. माहीत आहे का तुम्हाला? राजस्थानमध्ये जयपूरजवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो. हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे. हा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याचे बांधकाम केले आहे. वाळूचा खडक मऊ असल्याने त्यावर नक्षीकाम सहजतेने करता येते. रूपांतरित खडक. पृथ्वीवर ज्वालामुखी व इतर भूहालचाली सतत घडत असतात. त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व स्तरित खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता या प्रक्रियेतून जातात. परिणामी या खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात. या खडकातील स्फटिकांचे पुनर्स्फटिकीकरण होते, म्हणजेच खडकांचे रूपांतरण होते. अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात. रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाहीत. हे खडक वजनाला जड व कठीण असतात. खडकांचे रूपांतरण सोबत दिलेल्या तक्त्याद्वारे समजून घ्या. खडकांचा प्रकार. अग्निजन्य मूळ खडक ग्रॅनाइट. रूपांतरित खडक नीस. खडकांचा प्रकार अग्निजन्य मूळ खडक बेसाल्ट. रूपांतरित खडक ॲम्फिबोलाइट. स्तरित चुनखडक संगमरवर. स्तरित कोळसा हिरा. स्तरित वाळूचा खडक क्वार्टझाइट. स्तरित पंकाश्म किंवा शेल स्लेट. दगडी कोळशावर प्रचंड दाब पडल्याने तसेच अतिउष्णतेमुळे त्याचे रूपांतरण होते. या कोळशाचे रूपांतरण हिऱ्यामध्ये झाल्यावर त्याची किंमत वाढते. कोळसा आपण जाळतो तर हिरा आपण दागिना म्हणून वापरतो. माहीत आहे का तुम्हाला? आग्रा येथील ताजमहाल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे. हा रूपांतरित खडक आहे. हा दगड राजस्थानमधील मकराना येथील खाणीतून आणला गेला होता. मध्य प्रदेशात भेड़ाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून नावेने प्रवास करताना या नदीचे तट संगमरवर खडकाचे असल्याचे लक्षात येते. सूर्योदय, सूर्यास्तावेळी आणि पौर्णिमेच्या रात्री हे तट उजळून निघतात. हे दृश्य फार मनोवेधक असते. आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने आढळणाऱ्या खडकांचे वितरण आकृती 7.5 मध्ये दिले आहे. नकाशाच्या आधारे बेसाल्ट शिवाय इतर कोणते खडक कोणकोणत्या जिल्ह्यात आहेत त्यांची यादी तयार करा. आपल्या महाराष्ट्र राज्यात ज्वालामुखीमुळे तयार झालेला बेसाल्ट खडक फार मोठ्या भूप्रदेशावर पसरलेला आहे. ग्रॅनाइट हा खडक राज्याच्या पूर्व भागात व दक्षिण कोकणात आढळतो. जांभा खडक हा दक्षिण कोकणात आढळतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस व दक्षिण कोकणात खाण व्यवसाय चालतो. बेसाल्ट खडकाच्या विस्तीर्ण थरांमुळे महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये खनिज संपत्तीचे मोठे साठे फारसे आढळत नाहीत. जरा डोके चालवा. राकट देशा
कणखर देशा दगडांच्या देशा कवितेतील या ओळीत महाराष्ट्राचा कणखरपणा सांगताना कवीच्या मनात काय असेल? तुम्ही काय कराल? अजितला शिल्पकलेची आवड आहे. त्याला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे शिल्प तयार करायचे आहे. अग्निजन्य, स्तरित आणि रूपांतरित या दगडांपैकी कोणता दगड त्याने या कामासाठी निवडावा असा प्रश्न त्याला पडला आहे. त्याला मदत म्हणून तुम्ही काय कराल? जांभा खडक. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या भागात जांभा खडक आढळतो. हा खडक विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आढळतो. हा पाठ अभ्यासल्यानंतर मला हे येते: खडकांचे प्रकार समजणे, खडकांचा वापर समजणे, महाराष्ट्रातील प्रमुख खडकांचे वितरण समजणे, खडक प्रकारांची तुलना करता येणे.